तब्बल 7 वर्षांनंतर चंद्रपूर शहरात शिर्डी इथून श्री साईबाबांच्या चर्मपादुका दाखल झालेल्या आहेत। साईबाबा मंदिरात पादुका आगमनाच्या निमित्ताने मोठा सोहळा आयोजित करण्यात आला। चंद्रपुरात पादुका दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने साई भक्तांनी पुष्पवर्षाव करत पादुकांचं दर्शन घेतलं। संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये सकल हिंदू समाजाने जन आक्रोश मोर्चा काढला। आदिवासी तरुणीवर 15 दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचार झाला। यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यानं हिंदू समाज आक्रमक झाला। कोल्हापूर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर तिसऱ्या दिवशी देखील कारवाई करण्यात आली। कुस्ती आखाड्याजवळील सर्व खोकी हटवण्यात प्रशासनाला यश आलं। लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातल्या निसर्ग चक्रावरती झालाय। पावसाचा मुक्काम लांबल्यानं फळांचा राजा हापूसचं गणित जे ते बिघडणार आहे। हापूसची चव यावर्षी उशिरा चाखायला मिळणार असून आंबा बाजारात उशिरा दाखल होण्याची शक्यता। मालेगावसह नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवरती आलेली आहे। पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन सुरू केलंय। दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। तर विविध मुद्दे जाणीवपूर्वक आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवचा मुद्दा आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। ऐरोलीमधील अपघात अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरच्या जामिनात वाढ झालेली आहे। कोर्टाने मनोरमा खेडकरला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। यामुळे मनोरमा खेडकरला काहीसा दिलासा मिळाला। नागपूरमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमधील तयारीचा आढावा घेण्यात आला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती। आगामी निवडणुकीत महायुती म्हणून लढणार असल्याची भूमिका असल्याचं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलंय। महायुती म्हणून लढता न आल्यास स्वतंत्र लढण्याची तयारीही करणार असल्याचं ते म्हणाले। आणि एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की एसटी कर्मचाऱ्यांना यावेळी दिवाळीच्या निमित्ताने 6,000चा बोनस जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000चा बोनस देण्यात येणार आहे आणि तो जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे यंदाची दिवाळी एसटी कामगारांची गोड व्हावी याकरता बोनस जो आहे तो जाहीर झाला आणि तो बोनस असणार आहे 6,000चा। आधीच जेमतेम असा पगार आणि त्यात खरं तर एसटी कर्मचाऱ्यांची दरवेळी पगारवाढीची मागणी जी आहे ती कायम असते। या सगळ्याच्या दिवाळीच्या मुहूर्तावर किंवा पार्श्वभूमीवर आपण बघतोय त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांच्याकरता 6,000चा बोनस हा जाहीर करण्यात आला। पुण्यात मनसे आणि अभाविपामध्ये जुंपली आहे। बायकॉट मनविसेचे पोस्टर लावल्याचा आरोप करत मनसेनं एबीव्हीपीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बुलढाणा पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक वाहन दाखल झाले। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेंच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं। गुन्ह्यांची उकल करण्यास मोठी मदत होणार आहे। बीडमधल्या लिंबा गणेशमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आलं। आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध यावेळी करण्यात आला। हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। अकोला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये मनुष्यबळ पुरवण्याचं कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आलंय। या कंपनीने 4 वर्षांचा डिग्री कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना डावललं असून ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी होते। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होऊन 15 दिवस उलटले तरीही अद्याप नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक भागात प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संदीप सेठी यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिला। जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देहू संस्थानने मदतीचा हात पुढे केला। विक्रमगड जव्हार मोखाडा पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाली। विक्रमगड पंचायत समितीची 10 सदस्यांसाठी निवडणूक होणार असून सभापती पदासाठी आदिवासी महिलांना आरक्षण मिळालं। बीड म्हणजे कुठल्या माणसाची जहागीर आहे का असं म्हणत भुजबळांच्या सभेला विरोध करणाऱ्यांना हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय। जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसीची रॅली पार पडली। यावेळी हाके पत्रकारांशी बोलत होते। बीडमधला ओबीसी जागा झाला तर वाहून जाल, तुम्ही जरांगेंच्या नादाला लागू नये असं हाकेंनी म्हटलंय। नंदुरबारच्या मोरंबामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रीना पाडवींच्या घरातील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी दारू बनवण्याचं साहित्य जप्त केलंय। पसार रीना पाडवींचा पोलिसांकडून शोध घेतला जातो।
सोलापूर पोलीस दलातील पोलिसांचा बेडवरून पडून मृत्यू झालेला आहे. डोक्याला गंभीर मार लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि संभाजी शिवाजी डोलतोडे असं मृत्यू झालेल्या पोलिसाचं नाव आहे. यानंतर बघूयात गुन्हेगारी घटनांवर आधारित रील्स व्हायरल करणाऱ्या तरुणांवर आता नाशिक पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे. 2 मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला होता आणि याच संदर्भात पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत कारवाई केली. हे नाशिक आहे भावा, तू इथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल, असं या तरुणीने आपल्या रीलमध्ये म्हटलंय. या मुलींचा शोध घेत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे उद्गार काढलेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिलला भेटेल. हॅशटॅग नाशिक समजणे आले का? इशारा का नांदे करायचं पब्लिक हा ताणून मार ताणून. नाशिक आहे भावा. माझं नाव पायल पठारे, माझं नाव गौरी केतन पवार. माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे. तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे, कोणी असे व्हिडिओ बनवू नका. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. माझं नाव पायल पठारे, माझं नाव गौरी केतन पवार. माझ्याकडनं नाशिकचे नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिलला भेटेल. हॅशटॅग नाशिक समजणे आले का? इशारा का नांदे करायचं पब्लिक हा ताणून मार ताणून. नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिलला भेटेल. हॅशटॅग नाशिक समजणे आले का? इशारा का नांदे करायचं पब्लिक हा ताणून मार ताणून. माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे. तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे, कोणी असे व्हिडिओ बनवू नका. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. माझं नाव पायल पठारे, माझं नाव गौरी केतन पवार. माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपलेला नसल्याचं वक्तव्य रमेश केरे पाटलांनी केलं. दिवाळीनंतर मराठा आरक्षणासाठी दिल्लीत उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मराठ्यांचा लढा सरकारशी आहे, ओबीसींसोबत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोलापूरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी नाराजी जाहीर केली. अन्न औषध प्रशासन भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करणार आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचार करते. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील घारगाव इथलं जनआक्रोश आंदोलन संपलेलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. प्रवीण पोटे पाटलांनी धाराशिवमधील अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांसाठी किराणा साहित्य पाठवलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवून 3 ट्रक साहित्य रवाना केलं. प्रवीण पोटेंकडून एकूण 8 ट्रक साहित्य पाठवण्यात येणार आहे. मोशी तालुक्यातील चालेगाव गौरी सजावट स्पर्धा आणि आदर्श गणेश मंडळ बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनीही उपस्थिती लावली होती. दरम्यान मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या.